सर्वच गर्भवती भगिनींना वास्तुदीपकचा सादर नमस्कार। आज आपण पाहणार आहोत डोहाळे। शास्त्रकर्त्यांनी स्त्रीच्या डोळ्यावरून येणारे हे अपत्य कसे असेल याचे वर्णन केलेले आहे। या डोहाळ्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। प्रथमतः पाहूया डोहाळे म्हणजे काय। गर्भाच्या हृदयाच्या उत्पत्ती निर्माणापासून गर्भिणी स्त्रीला आयुर्वेदामध्ये द्वाहादिनी म्हणतात। याचे आयुर्वेदामध्ये विशेष रूपाने वर्णन आढळते। आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये 6व्या व 8व्या पासून हृदयाची उत्पत्ती होते, तर गर्भिणी स्त्रीला त्याची अभिव्यक्ती 3ऱ्या महिन्यापासून होते। गर्भाचे हृदय व्यक्त होण्याबरोबर त्यामध्ये अधिष्ठान स्वरूप असणारे मन चेतनाघात उपस्थित असते। गर्भाच्या मनाच्या सुखदुःख या भावना इंद्रियांची इच्छा गर्भिणीमार्फत प्रकट होते। यालाच डोहाळे असे म्हणतात। काही वेळा कोणत्या प्रकारचे डोहाळे मातेस लागतील त्यावरून बाळाच्या गुणांचा अंदाज करता येतो, असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे। सुश्रुत शरीरस्थान पान नंबर 294 या ग्रंथात महर्षी श्रुत या डोहाळ्या संदर्भात श्लोक आणि श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे। प्रथमतः आपण श्लोक पाहूया। दोहदावद्या कुळा कोणी क्षडवाचिवा म्हणम विकृता क्षमणक्षम वा पुत्रम नारी प्रसूयते। याचा अर्थ असा आहे, डोहाळ्याकडे दुर्लक्ष केल्यास कुळा म्हणजे कुबडा, कुणी म्हणजे हातामध्ये विकृती खंज, पायामध्ये विकृती मंद बुद्धीचे नपुसक, आणि वामन म्हणजे कमी उंचीचा गिड्डा, आणि विकृतांश म्हणजे डोळ्याचे विकार त्रिणेपणा इत्यादी अंधपुत्राची प्राप्ती होते। त्याचप्रमाणे हरी संहितेच्या संदर्भानुसार या श्लोकामध्ये आचार्य असे म्हणतात की गर्भस्थिर झाल्यानंतर महिलेचे डोहाळे नाही पुरवले तर होणारे दोष या श्लोकाच्या माध्यमातून महर्षी श्रुत याचे फलित सांगितलेले आहेत। आता आपण पाहूया डोहाळे पुरवल्यानंतर होणारे फायदे। आचार्य हरित या श्लोकाच्या माध्यमातून डोहाळे पुरवल्यानंतर होणारे फायदे सांगितलेले आहेत। प्रथमतः आपण हरित तृतीय स्थान पान नंबर 49 पर्व 10 या संहितेच्या संदर्भानुसार आपण प्रथम श्लोक पाहूया। दोहदातीतशु परिपूर्णेश रूपवान शूर पंडिता शालिवान पुत्रो जायते। याचा अर्थ यामध्ये आचार्य हरित म्हणतात की जर गर्भवतीचे डोहाळे पुरवले तर बाळ हे अत्यंत रूपवान शूर पंडित म्हणजेच विद्वान आणि शीलवान होते। हा सर्व उल्लेख पाहता गर्भवती स्त्री ही गर्भधारणा झाल्यापासून गर्भप्रसूती होईपर्यंत ती सर्व प्रकारे चांगल्या विचारामध्ये राहावी, सतत आनंदी खुश राहावी, यासाठीच तर डोहाळे जेवण कार्य करण्याची पद्धत रूढ झाली आहे। काही शास्त्रकर्त्यांच्या मते बाईला कोणते डोहाळे लागले आहेत व त्या डोहाळ्यांचे फल काय आहे आपण आता पाहणार आहोत। सर्वच गर्भवती महिलांना वेगवेगळे प्रकारचे डोहाळे लागलेले असतात। कोणत्या प्रकारचे डोहाळे मातेस लागतील त्यावरून बाळाच्या गुणांचा अंदाज करता येतो, असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे। गर्भवती स्त्रीला एखादा शूरवीर राजा पाहावा असे डोहाळे लागले असता या डोहाळ्याचे फलित असे शास्त्रामध्ये सांगितले आहे की गर्भामधील जन्म घेणारा मूल हा श्रीमंत भाग्यवान असेल। तसेच गर्भवती स्त्रीला सुंदर आभूषणे वस्त्र घालण्याची इच्छा झाली असल्यास गर्भातील जन्मणारे बाळ हे चित्रकारिता करणारा, लेखन कवी, अलंकार प्रिय आणि सुंदर, वाणीही मधुर अशा स्वरूपाचा मूल जन्म घेईल असेही शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। जर गर्भवती महिलेला आश्रमामध्ये राहण्याची इच्छाचे डोहाळे लागले असल्यास जन्मणारे मूल हे
साधू, संत, मुनी, महा ऋषी जन्म घेईल असे याचे फलित आहे। तसेच गर्भवती महिलेला भगवंत जिनेश्वराचे दर्शन करावे, मंदिर बांधावे अथवा मंदिराचे दर्शन घ्यावे असे डोहाळे लागले असता जन्मणारे मूल सुशील सभ्यता असणारा जन्म घेईल असे याचे फलित आहे। आपण आता डोहाळ्यासंदर्भातील काही उदाहरणे पाहूया। उदाहरण क्रमांक 1, शांतीसागर महाराजांच्या आईला गर्भधारणा झाल्यानंतर असे डोहाळे लागले होते की 108 कमलाच्या फुलाने जिनेश्वरांचे पूजन करावे असे डोहाळे लागले होते। त्यावेळी त्यांच्या आजोबांनी कोल्हापूरच्या रंकाळ तळ्यातून ती कमळे घेऊन त्यांच्या आईचे डोहाळे पुरवण्यास मदत केली असा उल्लेख मिळतो। अशा प्रकारे या मातेला डोहाळे लागले होते। पुढे जाऊन हाच जीव महान योगी तपस्वी 20व्या शतकातील प्रथमाचारी शांतीसागर महामुनिराज झाले। याचबरोबर आपण पाहूया उदाहरण नंबर 2। या भरत क्षेत्रात दानचिंतामणी अतिमंबे ही गर्भवती असताना 1000 मूर्तींचा एकाच वेळी अभिषेक बघण्याचे याला डोहाळे लागले होते। तसेच हजारो शास्त्रप्रती करून त्या दान कराव्यात असेही डोहाळे लागले होते। एकाच वेळी 1000 जिनमुनींना आहारदान देताना बघण्याचे डोहाळे लागले होते। त्याचबरोबर 1000 गाभीन गायी सौभाग्यवती स्त्रियांना दान देण्याचे डोहाळे लागले होते। या डोहाळ्याचे फलस्वरूप असे आहे की अतिमंबे या गर्भवती स्त्रीला उत्तम प्रकारे डोहाळे लागल्यामुळे पुढे जाऊन त्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली। त्याचे नाव अग्निदेव याने आपल्या कारकिर्दीमध्ये उत्तम प्रकारे राज्यकारभार करून धर्मप्रभावना करून 1000 जिनालये बांधून त्यामध्ये रत्नजडित प्रतिमाची स्थापना केली व हजारो सुवर्णमुद्रा दान केल्या। हे या डोहाळ्यांचे फलश्रुती आहे। तसेच हिंस्र पशूंच्या दर्शनाचे डोहाळे लागल्यास बाळ क्रूर आणि राक्षस प्रवृत्तीचे जन्मते। यावेळी गर्भ पूर्वजन्मामध्ये अनुभवलेल्या विषयाची आकांक्षा व्यक्त करते। गर्भ आपली इच्छा गर्भिणीमार्फत व्यक्त करतो। काही वेळा डोहाळे हे गर्भवतीच्या स्वभावाहून पूर्णतः विरुद्ध स्वभावाचे पण असतात। अशा प्रकारचे डोहाळे सुद्धा पुरवणे आवश्यक असते, अन्यथा गर्भविकृती गर्भपात अथवा गर्भविनाश संभवतो। या संदर्भात एक उदाहरण श्रेणिक व कुणालची कथा प्रसिद्ध आहे। कुणाल चेलना राणीच्या गर्भात असताना श्रेणिक राजाचे रक्त पिण्याचे डोहाळे चेलना राणीला लागले होते। कारण कुणालचा जीव पूर्वजन्मामध्ये मासोपवासी मुनी होते। 3 वेळा श्रेणिक राजाच्या जीवाकडून त्याचा आहार चुकला होता, त्यातच त्याचे मरण झाले होते। तोच जीव चेलना राणीच्या पोटी आला होता। असे अनेक उदाहरणे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत। काही स्त्रियांमध्ये गर्भविनाशक आहार विहाराचे डोहाळे गर्भवतीला असू शकतात। अशा डोहाळ्यामध्ये सुद्धा त्याकडे दुर्लक्ष न करता अत्यंत अल्प प्रमाणामध्ये तसेच हितकर आहार औषधे विहारासोबत पूर्ण करावेत। बाईला डोहाळे लागले की सतत तिला डोहाळे संदर्भात विचारले जाते आणि सर्वांचा तिचे डोहाळे पुरवण्याकडे कलह असतो आणि असेही म्हटले जाते की डोहाळे काय असतील ते सांग, नाहीतर ते मनातच राहिले आणि पुरवले गेले नाहीत तर बाळाचे कान फुटतील। अशा प्रकारे अनेक उदाहरणे आपणास वयोवृद्ध लोकांकडून ऐकवयास मिळतात। आयुर्वेदामध्येही अशा प्रकारे पूर्ण संदर्भ मिळतो। नमस्कार मित्रो, आम्ही आपणास वास्तुदीपक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डोहाळे म्हणजे काय, डोहाळ्यांचे फलश्रुती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनल पेजला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार सर्वांना, सादर जय जिनेंद्र।